श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 34 कुंभाचा वध. ओम श्रीराम. हनुमंतांच्या शक्ती व बुद्धीमुळे श्रीराम व लक्ष्मणासह सर्वच वानरसेना सावध होते. त्यामुळे सुग्रीवासह सर्वांनीच हनुमंतांचे खूप खूप कौतुक केले. मग आता त्या रणभूमीवर कुंभ आणि निकुंभ हे राक्षसवीर आपल्या राक्षस सेनेसह युद्धाकरिता येतात. तेव्हा तिथे अंगद व अकंपनाचे युद्ध सुरू होते. त्या युद्धात अकंपनाचा मृत्यू होतो. मग तो कुंभ अंगदावर धावून येतो व त्यांचे मुष्टियुद्ध सुरू होते व त्या मुष्टियुद्धात तो कुंभ राक्षसही मारला जातो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासात आता त्याच्या त्या अंतरंगातील युद्धभूमीवर त्या प्राणाच्या म्हणजेच हनुमंतांच्या शक्ती आणि युक्तीमुळे ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण आणि सर्व शुद्ध असलेली मंडळी म्हणजेच वानरसेना सचेतन होतात. त्यामुळे सर्वच जण आनंदित होतात. मग तिथे जीवासह म्हणजेच सुग्रीवासह सर्वच जण त्या प्राणाचे कौतुकाने गुणगान करतात. तदनंतर मग त्या अंतरंगातील युद्धभूमीवर त्या अशुद्ध अहंकाराच्या म्हणजेच रावणाच्या 2 प्रमुख वामशक्ती म्हणजेच कुंभ आणि निकुंभ युद्धास येतात. त्यापैकी एका वामशक्तीचा म्हणजेच कुंभाचा विनाश त्या सत्कर्माकडून म्हणजेच अंगदाकडून होतो. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे हनुमंतांनी त्यांची शक्ती, त्यांची युक्ती, त्यांची बुद्धी, त्यांचं सर्व सामर्थ्य वापरून म्हणजे आपण मागच्या भागात पाहिलं की हनुमंत ऊर्ध्व झेप घेतात, हिमालयामध्ये जातात, तिथून द्रोणागिरी पर्वतच घेऊन येतात आणि त्या द्रोणागिरी पर्वतावरील त्या दिव्य संजीवनी औषधीच्या वासाने सगळी वानरसेना सचेतन होते. तसंच राम लक्ष्मण सुद्धा त्या शरबंधनातून मुक्त होऊन सावध होतात. आता त्यामुळे हनुमंताचं सगळेच जण खूप कौतुक करतात. आणि मग त्यानंतर हे जेव्हा रावणाला माहीत होतं, रावण तर राम लक्ष्मणावर आधी चिडलेलाच असतो, परंतु त्याला सगळ्यात राग हनुमंतांचा येतो. कारण हनुमंत या प्रत्येक संकटातून श्रीराम लक्ष्मणाला बाहेर काढतायत असं रावणाच्या लक्षात येतं. त्यानंतर मग रावण त्याच्या कुंभ आणि निकुंभ अकंपन अशा राक्षसवीरांना तो युद्धभूमीवर पाठवतोय. ते युद्धभूमीवर आल्यानंतर अंगदाचं आणि अकंपनाचं युद्ध होतं. त्यात अकंपन मारला जातो. त्यानंतर कुंभ अंगदावर धावून जातो. त्यांचं मुष्टियुद्ध म्हणजे कुस्तीयुद्ध वगैरे होतं आणि त्यामध्ये तो कुंभ राक्षसही मारला जातो. आता ही झाली कथा. हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या दृष्टीने तर अतिशय खूप महत्त्वाचं आहे. साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगात
ह्या प्राणाची कुशलता, त्याचं सामर्थ्य, त्याचं चैतन्य, त्याचं जी त्याने किमया केलेली आहे, त्या किमयेमुळे त्याने काय किमया केली? कथेच्या दृष्टीने हनुमंतांनी हिमालयात जाऊन ती संजीवनी औषधे आणली आणि सगळ्यांना सावध केले. साधकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साधकाचा प्राण शुद्ध, चैतन्यमय, बलवान, सामर्थ्यवान होतो. कशाने? आपण पाहिलं की साधकाच्या सोहम साधनेने. म्हणजे सोहम साधना ही श्वासावरील साधना आहे आणि श्वास म्हणजेच प्राण. पहा, श्वासोच्छ्वास थांबला तर प्राण निचेष्टित होतो आणि प्राण संपला की साधकाचा जीवही जिवंत राहू शकत नाही ना. बाकीचे घटक तर सोडा, मन, हृदय, चित्त, बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळी घटकं प्राणावर अवलंबून असतात. प्राणाने देह सोडला तर जीवही राहू शकत नाही, जीवालाही देह सोडावा लागतो. म्हणजेच हा प्राण जर बळकट नसेल, सामर्थ्यवान नसेल, तर साधकाचा जो आत्मप्रवास आहे, आत्म्याकडे जाण्याचा, साधकाच्या जीवाचा जो आत्म्याकडे जाण्याचा प्रवास आहे, तो प्रवास थांबून जातो. म्हणून साधकाचा प्राण हा चैतन्यमय, बलवान आणि सामर्थ्यवान झाला पाहिजे आणि त्याकरिता प्राणाला कुठली साधना करावी लागते? तर श्वासावरची. आपण मागच्या भागात पाहिलं की तो सोहम साधनेने ऊर्ध्व झेप घेतो. म्हणजे प्राण हा हृदयात असतो, शारीरिक हृदयामध्ये. हे शारीरिक हृदय आहे, तर इथे प्राण असतो. पण हा प्राण श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून जेव्हा ऊर्ध्व होतो, भ्रूमध्यात येतो, तिथे त्याला सद्गुरूंची शक्ती मिळते आणि तिथूनही तो ऊर्ध्व झेप घेतो. ती जी चैतन्य शक्ती आहे ती साधकाच्या सहस्रदल कमलात आहे, म्हणजेच ब्रह्मरंध्रामध्ये आहे. त्यालाच आपण हिमालय म्हणजे विश्वकोश म्हटले आणि त्यातून हिमालयाला विश्वकोश म्हटले आणि त्यातल्या ब्रह्मगुंफेतून ही ब्रह्मगुंफा आहे, इथे चैतन्य शक्ती आहे आणि हा प्राण ही ऊर्ध्व झेप घेऊन ती ब्रह्मशक्ती, ती चैतन्य शक्ती खाली घेऊन या खालच्या सगळ्या घटकांना म्हणजे मन, बुद्धी, चित्त, हृदय, नाडी, सगळ्या घटकांना ती चैतन्य शक्ती पुरवतो. हे सगळे घटक शुद्ध होतात आणि या सगळ्या घटकांना घेऊन प्राण मनासहित पुन्हा ऊर्ध्व झेप घेतो आणि आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून ज्ञानेश्वरीतली ही अतिशय महत्त्वाची ओवी मी नेहमी सांगत आलो आहे. माझं तर असं मत आहे की ज्ञानेश्वरांनी ती ओवी नाथ संप्रदायाची साधना म्हणूनच इथे सांगितलेली आहे आणि अगदी ती खरी आहे. इथे कथेत जसं घडलं आहे तसं साधकाच्या जीवनात सुद्धा तसंच घडतं की बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोचे लागे, ऐसे नेनो काय अपैसे, तया तेच कीजे अभ्यासे, समाधी घरपुसे मानसाचे. ही किमया प्राण करतो. सगळी इंद्रिय मनाच्या अधीन येतात, मन प्राणाशी जोडलं जातं. म्हणजे जेव्हा मी किंवा साधक सोहम साधना करतो किंवा श्वासावर अनुसंधान ठेवतो, श्वासावर लक्ष ठेवतो. श्वासावर लक्ष ठेवणे म्हणजेच मन लक्ष ठेवतं. श्वास म्हणजे प्राण आहे. मन लक्ष ठेवतं म्हणजे मन प्राणाशी एकरूप होतं. सगळी इंद्रिय मनाच्या अधीन आहेत, म्हणजे सगळी इंद्रियांना घेऊन मन प्राणाशी एकरूप होतं. तो प्राण ऊर्ध्व झेप घेतो, तेव्हा साधकाचा प्रवास आत्म्याकडे होतो. ही किमया प्राणाने केली म्हणून साधकाला आणि साधकाच्या अंतरंगातील सगळ्या घटकांना सचेतनता येते, चैतन्यता येते आणि ही किमया केलेली म्हणून प्राणाचे हे शक्ती, युक्ती, बुद्धी, विवेकता, कुशलता पाहून जीवासहित सगळे घटक त्या प्राणाचं गुणगान गातात आणि गायलंच पाहिजे, कारण ही किमया फक्त प्राण करतो ना. म्हणून आपल्या शरीरामध्ये प्राण अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र प्राण हा शुद्ध आणि चैतन्यमय झालेला आहे, असला पाहिजे. आपला प्राण चैतन्यमय शुद्ध झालेला नसतो. तो भावनेच्या, विकारांच्या, वासनांच्या, षडरिपूंच्या या सगळ्यांच्या तावडीत सापडलेला असतो
आणि ह्याकरता साधकाला ही साधना भक्ती करून प्राण शुद्ध करावा लागतो. शुद्ध करणे म्हणजे काय? या विकारांच्या, वासनांच्या, षड्रिपूंच्या, व्यामोहांच्या, संकटांच्या, दुःखांच्या या सगळ्यांच्या जाळ्यातून प्राणाला सोडून घ्यावं लागतं. जसा प्राण सुटतो तसं प्राण मनालाही सोडवतो. आणि हे जेव्हा ऊर्ध्वजेप घेतात, ती चैतन्य शक्ती मिळवतात, शुद्ध होतात, तेव्हा सगळ्याच घटकांना या विकार, वासना, षड्रिपू, दुःख, संकट, भवसागर, अगदी जन्म मृत्यूच्या चक्रातून सुद्धा सुटका होते. म्हणून इथे प्राणाला खूप महत्त्व आहेच आहे, परंतु प्राणाबरोबर मनालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि ह्या दोघांनी जेव्हा मनावर घेतलं जातं तेव्हा दिव्य साधना होते, भक्ती होते, मग सद्गुरूंची कृपा मिळते, सद्गुरूंचं सहाय्य मिळतं आणि त्या साधकाच्या जीवाचं किंवा त्या साधकाचं मग आत्मसाक्षात्काराचं जे ध्येय आहे ते त्याला प्राप्त होतं. हेच इथले सार आहे. या संपूर्ण रामायणाचं किंवा संपूर्ण अध्यात्माचंच हे सार आहे. याच पद्धतीने आता कोणाला असं वाटेल की बाबा आम्ही श्वासावरली साधना करत नाही, आम्ही नामस्मरण करतो, काही हरकत नाही. नामस्मरण करताना सुद्धा मन त्या नामस्मरणात गुंतलं पाहिजे, त्या नामस्मरणाशी एकरूप झालं पाहिजे. म्हणजे इंद्रिय मनात येतील, मन नामस्मरणाशी एकरूप होईल आणि नामस्मरण करताना आपोआप आपण श्वासाशी जोडले जातो, म्हणजेच प्राणाशी जोडले जातो. कारण जेव्हा नामस्मरण करता करता अशी एक तंद्री लागते, तिथे श्वास थांबतो, म्हणजेच इंद्रिय मनाशी एकरूप झालेले असतात, मन प्राणाशी एकरूप झालेले असतं आणि तो प्राण नामस्मरणाशी एकरूप झालेला असतो. इथे श्वास म्हटले, तिथे नामस्मरण. कोणी पूजा, भक्त, कुठलंही माध्यम वापरा, शेवटी ते माध्यम प्राणापाशी येऊन थांबतं, म्हणजेच श्वासाशी येऊन थांबतं, म्हणजेच सोहमशी येऊन थांबतं. म्हणून स्वामीजी आमचे म्हणतात की सगळी साधना, सगळ्या साधनांना शेवटी सोहमवरच यावं लागतं. कारण जेव्हा तुम्ही आत्म्याकडे सरकता, वळता, जाता, तेव्हा तुमचा लय, मनाचा लय झालेला असतो आणि मनाचा लय होतो म्हणजेच मन प्राणाशी जोडलेलं असतं. म्हणजेच तिथे श्वास मंद, एकदम शांत होतो, म्हणजेच तिथे प्राण बलवान होतो किंवा प्राणाशी मन जोडले जातं आणि मग आपण ऊर्ध्व होतो किंवा आत्म्याशी जातो किंवा खूप आत 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 हृदयाच्या खूप आत जातो. आत्मा हृदयाच्या खूप आत आत आहे किंवा खूप वर आहे आणि तिथे आपण जातो. तेव्हा नामस्मरणाने सुद्धा ती तंद्री लागते. कुठलेही साधन घ्या, जेव्हा हे मन थांबलेलं असतं तेव्हा प्राणाशी एकरूप झालेलं असतं. ही खुणगाठ आपण बाळगली पाहिजे आणि हेच हे सगळ्याचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.